पण लक्षात ठेवा, या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे, भाजप सुद्धा अजिंक्य नाही, मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत, मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत, हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ओमराजे, तुझं एक वाक्य मी सांगतोय. कुठे गेलो ओमराजे? ओमराजे एक चांगलं वाक्य बोलला होता. ओमराजेने सभेत विचारलं होतं, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ ही नावं घेतल्यावर आपण काय म्हणतो? किती वर्ष झाली त्यांना? अजूनही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा पुसू शकले नाही, तर ह्या गद्दारांचा कधी पुसला जाणार? आणि इतिहासामध्ये नोंद ही गद्दार म्हणून आपली व्हायला पाहिजे का योद्धा म्हणून व्हायला पाहिजे? मी म्हणेन हार जीत होत असते, निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन, पण जर हिम्मत हारलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही. मी हिम्मत हारणार नाही, मी हिम्मत तुम्हाला हारू देणार नाही. काही ठिकाणी निवडणूक जरूर हारलो असेल, जिवारी लागलाय माझा पराभव, पण हा पराभवाचा वचपा मी तिथे विजय मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.